विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओ नंबर 2.10 मध्ये पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल या पॉईंटमध्ये आपण आत्ता या व्हिडिओ लेक्चरमध्ये म्हणजे 2.11 या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेत असलेला जो ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस हा जो पॉईंट आहे तो ऑलरेडी आपण तिकडे शिकवलेला आहे. परंतु आता याच्यामध्ये टेक्स्टबुक पेज नंबर 25 वर तो परत एक स्वतंत्र पॉईंट आलेला आहे ॲटॉमिक साईज. तर तो ॲटॉमिक साईज आपण परत इथं काही उदाहरणांच्या सहाय्यानं मी ॲटॉमिक साईज ही ऑलरेडी पिरियड म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की पिरियड म्हणजे हॉरिझॉन्टल रो. तर हॉरिझॉन्टल रो किंवा आडव्या ओळींना मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधील आडव्या ओळींना आपण पिरियड्स बोलतो आणि जे त्याच्यामध्ये उभे स्तंभ आहेत किंवा जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्या व्हर्टिकल कॉलम्सना आपण ग्रुप्स बोलतो. तर ह्या ग्रुप्समध्ये किंवा पिरियड्समध्ये ही ॲटॉमिक साईज कशी चेंज होते, कशी व्हॅरी होते हे आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता याच्यामध्ये ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस म्हणजे द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम टू आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ ॲन ॲटम. म्हणजे एखादा अणू आहे तर त्या अणूचं जे न्यूक्लियस आहे, जे केंद्रक आहे, त्या केंद्रकापासून ते त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटपर्यंतचं असणारं अंतर म्हणजेच काय ॲटॉमिक रेडियस किंवा अणुत्रिज्या आपण ज्याला बोलतो ती अणुत्रिज्या आहे. तर आता ही अणुत्रिज्या ॲक्च्युली तुम्हाला त्यासाठी मी एक क्वेश्चन पण बनवला आहे. क्वेश्चन नंबर 18 डिफाईन द टर्म ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस मीन्स द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल ऑर आउटरमोस्ट ऑर्बिट. आणि त्याच्या पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. हाऊ डज ॲटॉमिक साईज व्हॅरी इन अ पिरियड अँड इन अ ग्रुप ऑर गिव्ह रिझन्समध्ये देखील हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर तो क्वेश्चन आहे ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. सेकंड त्याच्यावर अजून एक. आता हे जे दोन स्टार मार्क केलेले जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झरसाईजमध्ये ऑलरेडी आहेत. हे एक्झरसाईजचे क्वेश्चन्स जे आहेत ते मी आपल्या टीचिंगच्या ओघात जे आलेलं आहे जे क्वेश्चन्स येतील ते क्वेश्चन्स मी ऑलरेडी इथं तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत किंवा त्याची उत्तरं ऑलरेडी तुम्हाला इथं टीचिंगच्या आपल्या फ्लोमध्ये तुम्हाला भेटत जातील. तर गिव्ह रिझन्समध्ये ॲटॉमिक साईज और ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड और ॲटॉमिक साईज और रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन अ ग्रुप. म्हणजे अशा दोन्ही प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या बोर्डकडून विचारले जाऊ शकतात आणि त्यामुळे हे दोन्ही क्वेश्चन मी इकडे घेतलेले आहेत. आता तुम्हाला त्यातील या पहिल्या प्रश्नाचं म्हणजे तुम्हाला ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस जी आहे ती पिरियडमध्ये कशी व्हॅरी होत जाते, कशी बदलत जाते, कशी चेंज होत जाते हे सांगितलेलं आहे. आणि दुसरा जो क्वेश्चन आहे तो ग्रुपमध्ये आपण ज्या वेळेला अप टू डाऊन येतो आहे त्यावेळेला ती ॲटॉमिक साईज कशी चेंज होईल हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर आता याचा विचार करत असताना तुम्ही ॲटॉमिक साईज इन अ पिरियड्स या भागाचा आपण पहिल्यांदा विचार करणार आहे. या पॉईंटमध्ये आपण पिरियडमध्ये ॲटॉमिक साईज कशी व्हॅरी होत जाते हे आपण बघणार आहे. तर आता त्यातील पहिला जो मुद्दा तुम्ही लिहायचा आहे म्हणजे त्याची डेफिनेशन पहिल्या पॉईंटमध्ये लिहायची आणि ती डेफिनेशन जसं की मी आता सांगितलं तुम्हाला की द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट इट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक रेडियस और ॲटॉमिक साईज. देन सेकंड वन इज व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. आता ॲटॉमिक नंबर हा शब्द इकडं आलेला आहे. तर ॲटॉमिक नंबर म्हणजे मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे की ॲटॉमिक नंबर म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या किंवा एलिमेंटच्या ॲटममध्ये आणि त्या ॲटममध्ये जे न्यूक्लियस असतं त्यामध्ये प्रेझेंट असणारे प्रोटॉन्स. आणि तुम्हाला हे पण मी सांगितलेलं होतं की जेवढे प्रोटॉन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील तेवढेच त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये काय प्रेझेंट असतात, इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. तर ह्या प्रोटॉन्सची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर. म्हणजे व्हेन वी ट्रॅव्हल LHS टू RHS आपण ज्यावेळेला डावीकडून ज्यावेळेला आपण उजवीकडे जाणार आहे पिरियडमध्ये त्यावेळेला काय होणार आहे ॲटॉमिक नंबर जो आहे तो त्यामध्ये जे एलिमेंट्स येणार आहेत त्या एलिमेंट्सचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो इन्क्रीज होत जाणार आहे. तर हा नंबर 1 बाय 1 इन्क्रीज होत जाईल. ज्या पद्धतीनं आता फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे फर्स्ट पिरियडमध्ये आणि हेलियम आहे. तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि हेलियमचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 2 आहे.
त्यानंतर अजून आपण खाली आलो मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये, तर लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे, निऑन आहे. तर यांचे ॲटॉमिक नंबर्स तुम्हाला कसे आढळतात, तर 3, 4, 5, 6 अकॉर्डिंगली असे आढळतात तुम्हाला. तर या पद्धतीनं ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस 1 बाय 1, म्हणजे ॲटॉमिक नंबर जो आहे तो 1 बाय 1 काय होईल, इन्क्रीज होईल. इन्क्रीज होतो याचाच अर्थ काय होईल, की ॲटॉमिक नंबर जसा वाढेल तसा न्यूक्लियसमध्ये असणारे जे काय असतील प्रोटॉन्स इन्क्रीज होतील 1 बाय 1, आणि त्याचबरोबर आउटरमोस्ट ऑर्बिट किंवा आउटरमोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्ससुद्धा काय होईल, इलेक्ट्रॉनसुद्धा एकने वाढत जाईल. पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू द सेम आउटरमोस्ट शेल. आता इलेक्ट्रॉन इथं मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की हा पॉईंट क्लिअर करत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात यायला हवी, म्हणजे समजा आपण ज्यावेळेला आपण पिरियडचा विचार करतोय, म्हणजे हे आपले पिरियड्स आहेत, हे पिरियड्स आहेत, हा फर्स्ट पिरियड आहे, हा सेकंड पिरियड आहे, हा थर्ड पिरियड आहे. आणि तुम्हाला मी सांगितलेलं होतं की ज्यावेळेला आपण पिरियडचा विचार करतो, म्हणजे इथं समजा हायड्रोजन असेल तर इथं हेलियम असेल, आणि हे आपण पिरियड्सची जी निर्मिती केलेली आहे, ती पिरियड्सची निर्मिती कोणत्या बेसिसवर केलेली आहे सायंटिस्टनी, तर पिरियडची जी निर्मिती केलेली आहे ती नंबर ऑफ शेल्सनुसार झालेली आहे. म्हणजे तुम्हाला इथं याचा ॲटॉमिक नंबर 1 असेल तर याचा ॲटॉमिक नंबर 2 असणार आहे इकडं. इथं ज्यावेळेला आपण काय करतोय की इथं लिथियममध्ये येतोय तर याचा ॲटॉमिक नंबर 3 असेल, म्हणजे हा जो ॲटॉमिक नंबर आहे तो इकडं 1 बाय 1 काय व्हायला लागला आहे, इन्क्रीज व्हायला लागलेला आहे. इकडे बेरिलियम आहे, इकडं बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, असं करता करता आपण इकडं काय येऊ की इथं निऑनपर्यंत येऊ. ओके, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑनपर्यंत. तर हे जे ॲटॉमिक नंबर्स आहेत ते असे 1 बाय 1 काय होतील, इकडं इन्क्रीज होत जातील. हे 8 असेल, इकडं 9 आणि हा 10 असेल याचा. तर अशा पद्धतीने हे ॲटॉमिक नंबर्स इन्क्रीज होत जातील. आता हे इन्क्रीज होत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की इथून इथपर्यंतचे जे सगळे एलिमेंट्स आहेत, ह्या सगळ्या एलिमेंट्स जे तिथं आपण लोकेट केलेले आहेत ते लोकेट करताना कोणत्या बेसिसवर लोकेट केले आहेत, तर नंबर ऑफ शेल्सनुसार. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे आहे याच्या नंबर ऑफ शेल्स, हा जो फर्स्ट पिरियड आहे या फर्स्ट पिरियडच्या नंबर ऑफ शेल्स किती होतील, तर याची नंबर ऑफ शेल्स 1 होईल, याच्या नंबर ऑफ शेल्स काय होतील, ह्या 2 होतील. हा जो थर्ड पिरियडमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं निऑन नंतर इकडं सोडियम येणार आहे, इकडं मॅग्नेशियम येणार आहे, इकडे ॲल्युमिनियम येणार आहे. तर अशा पद्धतीनं हे एलिमेंट्स ज्या वेळेला म्हणजे यांचा जो ॲटॉमिक नंबर असेल तो म्हणजे 11 आहे, 12 आहे, 13 आहे, इकडं 14 वाला येईल. तर यामध्ये इकडं याच्या ज्या शेल्स होतील त्या याच्या शेल्स होणार आहे, हे समजा हे फर्स्ट शेल, सेकंड शेल आणि थर्ड शेल होईल. परंतु या आपण इकडे काय म्हटलेलं आहे की न्यूक्लियसमधला जो न्यूक्लिअर चार्ज आहे किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे किंवा प्रोटॉन, नंबर ऑफ प्रोटॉन्स जे आहेत ते नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढणार आहेत कुठं, न्यूक्लियसमध्ये. आणि त्याचबरोबर नंबर ऑफ शेल्स जे आहेत त्या नंबर ऑफ शेल्स तिकडे सेम राहणार आहेत. आणि नंबर ऑफ शेल्स सेम राहिल्यामुळं लास्टच्या ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत जाणार आहे. आणि याचाच परिणाम म्हणून काय की लास्ट ऑर्बिट जी आहे ती जसं आपण LHS टू RHS जाऊ तशी भरत जाणार आहे ॲक्च्युली. आणि ही भरत गेल्यामुळं आपण हे आपल्याला तिथं हे निरीक्षण, हे ऑब्झर्वेशन करता येईल की त्याच्यामध्ये जे न्यूक्लिअर चार्ज आहे, जो न्यूक्लिअर चार्ज म्हणजे जे न्यूक्लियसमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जे प्रोटॉनकडून बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सवर जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होणार आहे ते जास्तीचं असणार आहे. ते इलेक्ट्रॉन्स त्याच्या जवळ असणार आहेत आणि त्यामुळं ते आतल्या प्रोटॉन्सकडून, न्यूक्लियसमधल्या प्रोटॉन्सकडून आतमध्ये खेचले जाणार आहेत. आणि त्याचमुळं ते आकुंचले गेल्यामुळं ॲक्च्युली तुम्हाला इकडं मी म्हटलेलं आहे की ड्यू टू द इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड क्लोजर टुवर्ड्स न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट शेल ग्रॅज्युअली कॉन्ट्रॅक्ट्स. ओके, तर आता याच्यामध्ये मी तुम्हाला काही उदाहरणं देखील देऊ शकतो. म्हणजे जसं की इकडं आता मीच तुम्हाला सांगितलं या सगळ्या एलिमेंट्सच्या ज्या नंबर ऑफ शेल्स आहेत त्या 2 होतील. आणि इकडं लिथियमचा आपण जर विचार केला किंवा आपण एक अशा काही मूलद्रव्यांचा आपण विचार करूया की जेणेकरून आपल्याला उदाहरणाने ते समजावून घेता येईल. ओके, तर आता इथं फोर्थ पॉईंट जो आहे, देअरफॉर व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटॉमिक साईज डिक्रीजेस असं मी म्हटलेलं आहे. आता इथं पुढचा जो पॉईंट आहे तो पुढचा पॉईंट आहे ॲटॉमिक साईज इन अ ग्रुप ऑर ॲटॉमिक साईज इन ग्रुप्स.
तर याच्यामध्ये ह्या पहिला पॉईंट अजून थोडा तुम्हाला विश्लेषित करण्यासाठी किंवा अजून थोडं तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी काही उदाहरणं तुम्हाला देऊ इच्छितो की आपण 3 एलिमेंट्स घेऊया. त्या 3 एलिमेंट्सना आपण ॲक्च्युली त्यांचा जो ॲटॉमिक नंबर आहे, तो ॲटॉमिक नंबर ॲक्च्युली कसा इन्क्रीज होत जातोय, 1 बाय 1 इन्क्रीज होत जातोय ॲटॉमिक नंबर, आणि तो ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत गेल्यामुळं त्याच्या आउटर मोस्ट शेलमधील इलेक्ट्रॉन्स पण कसे भरत जातात, कसे फिलअप होत जातात, आणि त्याचबरोबर जो न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लिअर चार्ज ज्याला बोलतो आपण, तर तो न्यूक्लिअर चार्ज हा कसा वाढत जातो ॲक्च्युली, आणि तो इलेक्ट्रॉनवर कसा प्रभाव टाकतोय हे तुम्हाला या एक्झाम्पलच्या माध्यमातून मी समजावून सांगेल आणि तुम्हाला ते बेस्ट समजेल. तर आता याच्यामध्ये आपण 3 मूलद्रव्ये घेणार आहेत आणि ती 3 मूलद्रव्ये किंवा 3 एलिमेंट्स आहेत. त्यातील पहिला एलिमेंट की आहे म्हणजे पोटॅशियम आहे. त्यानंतर म्हणजे याचा तुम्हाला माहीतच आहे की याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 19 आहे. त्यानंतर कॅल्शियम आहे. इकडे याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 20 आहे आणि स्कँडियम आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे 21 आहे. म्हणजे इकडं हे एकाच पिरियडमध्ये असणारे 3 एलिमेंट्स आहेत. हे एकाच पिरियडमध्ये असणारे 3 एलिमेंट्स जे आहेत ते 3 एलिमेंट्स ज्यावेळेला आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मांडू, याचं आता इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे होईल ते कसं होणार आहे, 2 8 8 1. याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे होणार आहे 2 8 8 2. याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन स्कँडियमचं काय होईल 2 8 8 3. हा जो पोटॅशियम आहे के आहे, हा कॅल्शियम आहे आणि हा स्कँडियम आहे. ह्या 3 एलिमेंट्सचे ज्या वेळेला मी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बनवतो त्यावेळेला ॲक्च्युली त्याचं जे स्ट्रक्चर आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर जे आहे ते अशा पद्धतीनं राहतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा त्याचा न्यूक्लियस आहे, इकडं हा कॅल्शियमचा न्यूक्लियस आहे आणि इकडं हा स्कँडियमचा न्यूक्लियस आहे. तर आता यामध्ये ही जी पोटॅशियम आहे ती पोटॅशियमची ही फर्स्ट शेल आहे, ही सेकंड शेल आहे, ही थर्ड शेल आहे आणि ही फोर्थ शेल आहे. आता इथं विचार करत असताना कॅल्शियमचा, इथं ही फर्स्ट शेल, ही सेकंड शेल, ही थर्ड शेल आणि ही फोर्थ शेल आहे. आता इथं स्कँडियमचा विचार करत असताना इकडे ही फर्स्ट शेल आहे, सेकंड शेल आहे, थर्ड शेल आहे आणि फोर्थ शेल आहे. आता तुम्हाला ह्या 3 ज्या फिगर्स दिसत आहेत, ह्या 3 फिगर्समध्ये तुम्हाला एक वैशिष्ट्य जाणवेल याचं, की या 3 फिगर्समध्ये म्हणजे जसं मी आता याचे इलेक्ट्रॉन्स लिहिले, तर हे इलेक्ट्रॉन्स म्हणजे इकडं हे इकडं ह्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये किंवा फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आता इथं 1 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. इकडं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6th 7th 8th म्हणजे 2 8 8 2 8 8 1. इकडं हा लास्ट ऑर्बिटमधला हा इलेक्ट्रॉन. आता इकडे ज्यावेळेला आपण इथं विचार करू त्यावेळेला इकडं जे फर्स्ट ऑर्बिट आहे त्या फर्स्ट ऑर्बिटला 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड ऑर्बिटला 8 इलेक्ट्रॉन्स, 5 6 7 and 8. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5 6 7 and 8. आणि आता इथं पहा, इथं ही शेल जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ज्या पद्धतीनं इकडं हा 1 बाय 1 ॲटॉमिक नंबर फक्त एकाच युनिटनी हा ॲटॉमिक नंबर पोटॅशियमपेक्षा फक्त एका युनिटनी कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर इकडं इन्क्रीज झालेला आहे. परंतु त्याचा परिणाम काय झालेला आहे की इकडे देखील आउटर मोस्ट शेलमध्ये देखील तुम्हाला एका युनिटनी इलेक्ट्रॉन्सची पण इलेक्ट्रॉन्स म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स पण एका युनिटनी वाढलेले दिसतात तुम्हाला याच्यामध्ये. स्कँडियममध्ये देखील असंच स्ट्रक्चर होणार आहे स्कँडियमचं. इकडं फर्स्ट शेलमध्ये त्याच्या 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इकडं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6th 7th and 8th. इकडं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6th 7th and 8th. अँड इकडं आता तुम्ही बघाल की इकडं 3 इलेक्ट्रॉन्स आलेले आहेत हे लास्ट शेलमध्ये किंवा लास्ट ऑर्बिटमध्ये. तर आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की तुम्हाला या आकृतीपेक्षा ही आकृती थोडीशी कमी आकाराची दिसते.
आता इकडं तुमच्या ही पण गोष्ट लक्षात आली असेल की इकडं पोटॅशियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 19 आहे, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 20 आहे, स्कँडियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो ॲक्च्युली 21 आहे. परंतु म्हणजे ॲटॉमिक नंबर्स जे आहेत ते पिरियडमध्ये LHS टू RHS जात असताना इन्क्रीज होत आहेत. बट त्याच्यामध्ये काय होतं आहे की त्याच्यामध्ये मात्र त्याची जी साईज आहे ती ॲटॉमिक साईज ज्याला बोलतो आपण. ॲटॉमिक साईज म्हणजे तुम्हाला माहीत आहे, मी सांगितलेलं आहे याच्या प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये, जे हे इथून ह्या न्यूक्लियसपासून ते आउटरमोस्ट ऑर्बिटपर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस बोलतो. तर हे ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस जी आहे ती तुम्हाला LHS टू RHSमध्ये इकडं आता तुम्हाला ह्या आकृत्यांच्या माध्यमातूनच दिसते की इकडं ती कमी व्हायला लागलेली आहे, इकडे ती डिक्रीज व्हायला लागलेली आहे. आणि ही अशी डिक्रीज का होते? ॲटॉमिक नंबर म्हणजे काय की टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स और टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एन ॲटम ऑफ एन एलिमेंट इट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर. म्हणजे हा जो ॲटॉमिक नंबर आहे तो ॲटॉमिक नंबर 1 युनिटनी ज्या वेळेला इन्क्रीज होईल त्याच वेळेला म्हणजे इकडे काय होणार आहेत की इकडे टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स जे असणार आहेत ते टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स किती असणार आहेत? हे 2881 म्हणजेच टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स किती झाले? 19 झाले. टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स 19 झाले आणि टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते पण 19 असणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की जे प्रोटॉन्सवर प्लस चार्ज असतो किंवा पॉझिटिव्ह चार्ज असतो असं मी बोललो तुम्हाला, तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स असतील. हे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलचं जे लोकेशन आहे ते लोकेशन कुठं असणार आहे? न्यूक्लियसमध्ये असणार आहे. आणि हे 19 जे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स म्हणजे प्रोटॉन्स असतात ते प्रोटॉन्स याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज पार्टिकल जे आहेत ते निगेटिव्ह चार्ज पार्टिकल किती आहेत? तर हे देखील 19 आहेत, ज्याचं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन आपण काय केलं आहे? ह्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनच्या माध्यमातून इकडं मांडलेलं आहे. इकडं ते डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत इलेक्ट्रॉन्स. आता ज्या वेळेला हे पॉझिटिव्ह पार्टिकल्स इकडं आत न्यूक्लियसमध्ये असतील, हे पॉझिटिव्ह पार्टिकल्स काय करणार आहेत की ह्या लास्ट ऑर्बिटच्या ह्या इलेक्ट्रॉनवर आपला प्रभाव टाकणार आहेत आणि ह्याला आपल्याकडं या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे काय करणार आहेत? खेचणार आहेत. आता हा एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे इथं तो कमी प्रमाणात खेचला जातोय. बट इकडे ज्या वेळेला हा एक इलेक्ट्रॉन वाढेल त्यावेळेला या न्यूक्लियसकडून इकडे काय होईल? दोन्हीकडून खूप मोठा प्रभाव त्याच्यावर टाकण्यात येईल आणि त्या दोघांना अजून थोडं खेचण्यात येईल. त्याचबरोबर या न्यूक्लियसच्या आतील प्रोटॉन्सकडून इकडे याच्यावर जे इलेक्ट्रॉन्स आहेत लास्ट ऑर्बिटमध्ये, ह्या लास्ट ऑर्बिटमधील इलेक्ट्रॉन्सवर अधिकचा प्रभाव टाकण्यात येईल. म्हणजे त्याचं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते LHS टू RHS हायर होत जाईल आणि जास्तीचं होत जाईल आणि त्यामुळं ते इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आतल्या प्रोटॉन्सकडून खेचले जातील आणि त्यामुळं ॲटॉमिक साईज इकडं जी आहे ती आकुंचली जाईल किंवा कॉन्ट्रॅक्ट होत जाईल. ओके, तुम्हाला हा सगळा भाग मला वाटतं समजला असेल. ॲटॉमिक साईज इन पिरियड्स हा भाग जो आहे तुम्हाला ऑलरेडी समजलेला आहे. तुम्ही याच्या डीप नॉलेजसाठी तुम्ही व्हिडिओ नंबर 2.10 पाहू शकता. माझं प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर आहे ते तुम्ही पाहू शकता. आता जो सेकंड पॉईंट आहे तो पॉईंट आहे ॲटॉमिक साईज इन ग्रुप्स. आता ग्रुपमध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवते की ग्रुपमध्ये आपण ज्या पद्धतीनं अप टू डाऊन ट्रॅव्हल करतो त्या ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्या जो नंबर ऑफ ऑर्बिट्स आहेत किंवा नंबर ऑफ शेल्स आहेत त्या नंबर ऑफ शेल्स काय होत जातात? 1 बाय 1 इन्क्रीज होत जातात. म्हणजे पिरियड्सची जी निर्मिती आहे ती नंबर ऑफ शेल्स प्रमाणे आहे, परंतु ग्रुप्सची निर्मिती जी केलेली आहे ती ग्रुप्सची निर्मिती त्यातल्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सप्रमाणे केलेली आहे. ॲटॉमिक साईज इन ग्रुप्स हा पॉईंट लिहित असताना म्हणजे तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो किंवा हा क्वेश्चन देखील तुम्हाला येऊ शकतो. तर हा जर तुम्हाला क्वेश्चन आला तर तुम्ही त्याचं ॲन्सर इतकंच लिहायचं आहे. आणि ॲटॉमिक साईज इन ग्रुप्स हा जर प्रश्न आला म्हणजे ग्रुपमध्ये ज्या वेळेला आपण अप टू डाऊन येतो त्यावेळेला ॲक्च्युली ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस जी आहे ती कशी व्हॅरी होते हे तुम्हाला जर विचारलं गेलं तर तुम्ही हे ॲन्सर ऑलरेडी लिहायचं आहे. ॲटॉमिक साईज इन ग्रुप्स फाईल गोईंग डाऊन इन अ ग्रुप अ न्यू शेल इज ॲडेड असं मी म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही जसं अप टू डाऊन एका ग्रुपमध्ये येत आहे त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट जाणवते की 1 बाय 1 काय होते? तुमची एक शेल जी आहे किंवा एक ऑर्बिट जी आहे ती इन्क्रीज होते. म्हणजे वरच्या एलिमेंट्सपेक्षा सेकंड नंबरचं जे एलिमेंट असेल किंवा मग थर्ड नंबरचं जे एलिमेंट असेल तर त्याची जी लास्ट त्याच्या ज्या ऑर्बिट्स आहेत त्या ऑर्बिट्स 1 बाय 1 काय होणार आहेत? त्याच्यामध्ये इन्क्रीज होत जाणार आहेत. आता याच्यामध्ये जो सेकंड पॉईंट मी लिहिलेला आहे, देअर फोर द डिस्टन्स बिटवीन आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस इन्क्रीजेस.
मग त्याचमुळं काय होतं की जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसपासून म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रोटॉन्सकडून त्या इलेक्ट्रॉन्सवर कार्यरत होणार आहे आणि त्यामुळं ते ज्या वेळेला न्यूक्लियसमधल्या प्रोटॉन्सपासून तो लास्ट ऑर्बिटचा जो इलेक्ट्रॉन आहे म्हणजे लास्ट ऑर्बिटच दूर गेल्यामुळं ॲक्च्युली लास्ट ऑर्बिटचा जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावर प्रभाव टाकणं हे या प्रोटॉनना तितकंसं शक्य होत नाही. म्हणजे जसं आपण अप टू डाऊन येतोय ना त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं त्याचं एक स्ट्रक्चर तयार होतं. ते ऑलरेडी मी तुम्हाला आता ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या माध्यमातून ते दाखवणार आहे इकडं की जेणेकरून तुम्हाला ते समजेल. म्हणजे देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस इन्क्रीजेस ॲज अ रिझल्ट ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस इन स्पाईट ऑफ द इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज जरी वाढला तरी देखील काय आहे की लास्ट ऑर्बिट जी आहे ती त्या न्यूक्लियसपासून दूर अंतरावर पडत असल्यामुळं ॲक्च्युली तो जो ॲटॉमिक साईज आहे तो ॲटॉमिक साईज इकडे मात्र इन्क्रीज होताना दिसतो आपल्याला. म्हणजे जसं आपण पिरियडचा विचार करत असताना तो काय झालेला आहे की तो डिक्रीज होत जातो. पण आपण ज्यावेळेला ग्रुपचा विचार करू त्यावेळेला ग्रुपमध्ये काय होईल की अप टू डाऊन तुम्हाला ॲटॉमिक साईज जी आहे किंवा ॲटॉमिक रेडियस आहे ते ॲटॉमिक रेडियस काय होणार आहे ॲक्च्युली इन्क्रीज होणार आहे. तर ते पण मी तुम्हाला एका उदाहरणाच्या मदतीनं मी इकडे समजावून सांगेल ज्यामुळे तुम्हाला ती बेस्ट समजेल. तर इकडं आपण एक उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला आता हॉरिझॉन्टल रो म्हणून पोटॅशियम कॅल्शियम आणि स्कँडियमचं एक उदाहरण दिलं होतं. तसंच तशीच एक 3 एलिमेंट्स मी तुम्हाला इकडे घेणार आहे की ती मी घेणार आहे ग्रुपमधील 3 एलिमेंट्स घेणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं हायड्रोजन जो आहे हा हायड्रोजन आहे. हा हायड्रोजन ज्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 1 आहे. इकडे लिथियम आहे. लिथियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे हे फर्स्ट ग्रुपमधले एलिमेंट्स आहेत. हायड्रोजन आहे, लिथियम आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 3 आहे आणि इकडे सोडियम आहे. सोडियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 11 आहे. आता ज्या वेळेला आपण याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहूया. इकडे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिताना हायड्रोजनचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते 1 आहे. लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 1 आहे. इकडं सोडियमचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते 2 8 1 आहे. म्हणजे इथं देखील तुम्हाला एक गोष्ट जाणवते. मग आपण याचं ॲटॉमिक स्ट्रक्चर लिहिल्यानंतर म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मांडल्यानंतर आपण ॲक्च्युली इथं हा समजा हे न्यूक्लियस आहेत. हायड्रोजनचा न्यूक्लियस, हा लिथियमचा न्यूक्लियस आहे आणि हा सोडियमचा न्यूक्लियस आहे आणि याच्या भोवतीची ही फर्स्ट ऑर्बिट आहे. इथं ही फर्स्ट ऑर्बिट लिथियमची आणि ही सेकंड ऑर्बिट किंवा सेकंड शेल आहे लिथियमची आहे. इकडे सोडियम आहे तर सोडियमचं हे फर्स्ट शेल, सेकंड शेल आणि हा थर्ड शेल आहे. आता यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स मी कसे मांडणार आहे की इकडं आता या फर्स्ट ऑर्बिटमध्ये तुम्हाला एक इलेक्ट्रॉन राहणार आहे. इकडं हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशननुसार मी हे ॲटॉमिक स्ट्रक्चर बनवलेलं आहे. आता इथं देखील इथं फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील आणि लास्ट ऑर्बिटला 1 इलेक्ट्रॉन असेल. इथं हे न्यूक्लियस फर्स्ट ऑर्बिट फर्स्ट ऑर्बिटला 2 इलेक्ट्रॉन्स असतील. सेकंड ऑर्बिटला 8 इलेक्ट्रॉन्स असतील. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7th अँड 8th आणि लास्ट ऑर्बिटमध्ये याच्या इथं 1 इलेक्ट्रॉन आहे. आता इथं तुम्हाला एक गोष्ट जाणवते ज्या पद्धतीनं आपण पिरियडमध्ये हॉरिझॉन्टल रोमध्ये आपण ज्यावेळेला विचार केला की हॉरिझॉन्टल रो किंवा पिरियडमध्ये आपण ज्यावेळेला LHS to RHS आपण गेलो त्यावेळेला आपल्याला असं जाणवलं की इकडली आकृती खूप मोठी होती, त्याच्यापेक्षा इकडली छोटी होती, इकडली अजून छोटी झालेली होती. म्हणजेच ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस इकडे डिक्रीज होताना दिसला आपल्याला. परंतु इथं तुम्हाला काय जाणवेल की इकडे तुम्हाला ह्या आकृत्या मोठ्या होत गेलेल्या दिसतील. कारण का तर हा जो एक प्रोटॉन आहे ह्या एक प्रोटॉनकडून याच्यावर इथं प्रभाव टाकणं किंवा याला आपल्याकडं फोर्स ऑफ अट्रॅक्शननी खेचणं सहज शक्य होणार आहे आणि त्यामुळं इकडं ह्या प्रोटॉनकडून ह्या एका प्रोटॉनकडून इकडे याला आतमध्ये खेचलं जातं. पण त्याच्या तुलनेत ह्या इथं जे 3 आतमध्ये जे 3 प्रोटॉन्स असणार आहेत त्या 3 प्रोटॉन्सपासून आता हा बघा तुम्हाला इथून ते इथंपर्यंतचं जे अंतर आहे त्याच्यापेक्षा इथं जास्त अंतर पडलेलं दिसतं आणि त्यामुळं याचा जो या प्रोटॉनचा प्रभाव अजून थोडा कमी झालेला असणार. इकडं तर अजून थोडा कमी झालेला असेल कारण ह्या न्यूक्लियसपासून ही आउटरमोस्ट ऑर्बिट जी आहे किंवा आउटरमोस्ट जी शेल आहे ती शेल अधिकाधिक दूर जाताना दिसते. मग ज्यावेळेला तुम्ही इकडं अजून थोडं इथं हायड्रोजन, लिथियम, इकडे सोडियम आहे तर अजून तुम्ही
ह्या चौथ्या रोमध्ये ज्या वेळेला येणार तुम्ही किंवा फर्स्ट ग्रुपमध्ये चौथ्या रोमध्ये येणार त्यावेळेला तर कंडिशन अशी झालेली असेल की इकडं हे फर्स्ट शेल, हे सेकंड शेल, हे थर्ड शेल, हे फोर्थ शेल. मी मुद्दाम मोठं दाखवतोय तुम्हाला कारण ह्या न्यूक्लियसपासून हे इथपर्यंतचे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय होत जाईल, ते वाढत जाईल आणि त्यामुळे की फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे प्रोटॉन्सकडून जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या इलेक्ट्रॉनवर कार्यरत होणार आहे ते अट्रॅक्शन जे आहे ते कमी कमी होत जाईल आणि ते डिक्रीज झाल्यामुळे ऑलरेडी काय होईल की ॲटॉमिक साईज जी आहे ती इकडं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज झाल्यामुळे म्हणतोय मी तुम्हाला, प्रोटॉन्सचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज झाल्यामुळं ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस जी आहे तिकडं इन्क्रीज होत जाईल. ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस म्हणजे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की न्यूक्लियस टू आउटर मोस्ट शेल जी आहे ॲटमची तिथपर्यंत त्याचं डिस्टन्स किंवा अंतर. इकडे मी वारंवार तुम्हाला या गोष्टी सांगतोय की इथं ह्या न्यूक्लियसमध्ये जे प्रोटॉन्स असणार आहेत त्या प्रोटॉन्सकडून ह्या इलेक्ट्रॉन्सवर एक प्रकारचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होणार आहे आणि ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन फक्त ह्या लास्ट ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉन्सवरच नसेल तर इथं जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये किंवा इकडं ह्या सगळ्याच इलेक्ट्रॉन्सवर हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय राहणार आहे, कार्यरत राहणार आहे. आणि इकडले आतले हे जे काही प्रोटॉन्स आहेत हे प्रोटॉन्स या बाहेरच्या सगळ्या इलेक्ट्रॉन्सवर समान प्रमाणात हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट करणार आहेत आणि त्याचबरोबर म्हणजेच कसं आहे ह्या इलेक्ट्रॉन्सवर देखील काय असणार आहेत की हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट झालेलं असणार आहे. त्याचबरोबर ह्या लास्ट ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनवर देखील ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट झालेलं असतं. ह्या न्यूक्लियसपासून ही लास्ट ऑर्बिट किंवा लास्ट शेल जसजशी दूर जाईल तसं ह्या प्रोटॉन्स जे आहे त्या ह्या इलेक्ट्रॉन्सवर ह्या लास्ट शेलच्या इलेक्ट्रॉनवर असणारं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते वीक होत जातं आणि त्याचमुळं इकडं आपल्याला ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस जे आहे ते इन्क्रीज होताना दिसते. तर आय होप की हा संपूर्ण सेकंड पॉईंट पण तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. आता त्याच्या पुढील जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा असा पॉईंट आहे. तर या पॉईंटमध्ये आता तुम्हाला काय क्वेश्चन विचारलेला आहे तर इथं बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियॉडिक टेबल फाइंड आउट द पिरियड्स टू विच द फॉलोइंग एलिमेंट्स बिलॉंग. म्हणजे आता हे जे एलिमेंट्स आहेत उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल इथं काही एलिमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत. ऑक्सिजन आहे, त्यानंतर इथं बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, बेरिलियम आहे, लिथियम आहे. तर हे कोणत्या पिरियडशी बिलॉंग करतात हे तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे. तर आता यामध्ये आपण जर बघितले ना तर हे कोणत्या पिरियडशी बिलॉंग करतात हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे लिथियमचा आपल्याला ॲटॉमिक नंबर माहीत आहे परंतु इकडे ॲटॉमिक रेडियस दिलेले आहेत. आता ही ॲटॉमिक रेडियस देताना ऑक्सिजनची 66 आहे, 66 आहे, बोरॉनची जी आहे ती 88 आहे, कार्बनची 77 आहे. पण इथं आपल्याला एक गोष्ट जाणवते आपण ज्या वेळेला लिथियमकडून आता इथं तुम्हाला एक गोष्ट जाणवेल. इथं एका गोष्टीकडं मी निर्देश करतोय की जसं आता इथं लिथियमची जी ॲटॉमिक रेडियस आहे ती ॲटॉमिक रेडियस तुम्हाला कशी जाणवते की लिथियमच्या ॲटॉमिक रेडियसचा आपण विचार करूया तर लिथियमची ॲटॉमिक रेडियस जी आहे ती तुम्हाला अशी जाणवते. आता याच्या तुलनेत बेरिलियमची तुम्हाला कशी जाणवते, बेरिलियमच्या तुलनेत ही अशी जाणवते तुम्हाला. यानंतर मी ज्यावेळेला नायट्रोजनचा विचार करेल त्यावेळेला नायट्रोजनचा विचार केल्यानंतर मी काय म्हणेन की याची ॲटॉमिक रेडियस मला अशी जाणवायला लागलेली आहे. म्हणजे तुम्हाला लिथियमपासून ऑक्सिजनपर्यंत तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ॲटॉमिक रेडियस जी आहे ती आता लिथियमपासून कार्बनपर्यंत जी आहे ती वेगळी आहे याच्यामध्ये. पण लिथियमपेक्षा बेरिलियमची जी ॲटॉमिक रेडियस आहे ती कमी आहे. त्याचं जे न्यूक्लियस टू आउटरमोस्ट ऑर्बिट जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स ॲक्च्युली कमी असणार आहे. इथं हे 77 आहे तर इथं थोडी अशी असेल, याच्याच इतकी असेल. इथं 88 आहे तर इथं थोडीशी मोठी झालेली असेल. इथं ही ऑक्सिजनची जी आहे ती इथं एकदम लहान झालेली असेल. म्हणजेच हे लिथियम बेरिलियम याचा जो ॲक्च्युली सिक्वेन्स आपण बघितला तर फर्स्ट लिथियम यायला पाहिजे, बेरिलियम 2 नंबरला यायला हवं, त्यानंतर बोरॉन आहे. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे हा सेकंड पिरियडमधला सिक्वेन्स आहे तुमच्या लक्षात येईल. आणि त्यामुळं मी इकडे म्हटलेलं आहे की ऑल अबाव एलिमेंट्स लाय इन द पिरियड सेकंड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल.
ॲटॉमिक रेडियसच्या डिक्रीजिंग ऑर्डरप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे, डिक्रीजिंग ऑर्डर आणि इन्क्रीजिंग ऑर्डर. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे त्याच्या उतरत्या क्रमाने तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळे एलिमेंट्स लावून घ्यायचे आहेत आणि ते मी तसे लावून घेतलेले आहेत. ऑलरेडी सेकंड पिरियडमध्ये तुम्ही जर थोडीशी मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये नजर टाकली तर ते सगळे एलिमेंट्स जे आहेत ते तसे तुम्हाला जाणवतील. जसं की लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. आता यामध्ये मला हेच सांगायचं आहे की ज्यावेळेला लिथियम ॲटॉमिक रेडियस ऑफ लिथियम इज ग्रेटर दॅन बेरिलियम, ॲटॉमिक रेडियस ऑफ बेरिलियम इज ग्रेटर दॅन बोरॉन, ॲटॉमिक रेडियस ऑफ बोरॉन इज ग्रेटर दॅन कार्बन. तर अशा पद्धतीनं म्हणजे ॲटॉमिक साईज जी लिथियमची येणार आहे ती जास्त येणार आहे बेरिलियमच्या तुलनेमध्ये. बेरिलियमची जी ॲटॉमिक रेडियस येणार आहे किंवा ॲटॉमिक साईज येणार आहे ती बोरॉनच्या तुलनेमध्ये जास्त असणार आहे. म्हणजे हा उतरता क्रम आहे. म्हणजे इकडे हे असं आहे, म्हणजे तुम्हाला फिगरने मी समजावून सांगतो. हे असं असेल तर हे असं असेल, हे असं असेल, हे असं थोडं हे लहान लहान होत ॲटॉमिक साईज जी आहे ती लहान होत जाईल, हे मला यातून दर्शवायचं आहे. तर याच्यामध्ये हा सेकंड पिरियड आहे आणि सेकंड पिरियडचे जे हे एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट म्हणजे तुम्हाला समजावून अधिक चांगलं समजावून सांगण्यासाठी इकडं अशा पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन्स केलेले आहेत आणि हे तुम्ही मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये ॲक्च्युली बघूनसुद्धा तुम्ही त्याची छानशी उत्तरं लिहू शकता. आता जो क्वेश्चन नंबर 3 आहे, डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल? येस, मॉडर्न पिरियोडिक टेबलचा सेकंडच पिरियड आहे तो. येस. क्वेश्चन नंबर 4 इज विच ऑफ द अबव एलिमेंट्स हॅव द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम? आता यामध्ये बिगेस्ट ॲटम कोणता आणि स्मॉलेस्ट ॲटम कोणता असं विचारलेलं आहे. तर निश्चितच लिथियम हॅज द बिगेस्ट ॲटम अँड ऑक्सिजन हॅज द स्मॉलेस्ट ॲटम. का तर त्याची ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस आहे ती ॲक्च्युली कमी असणार आहे. आता लिथियम जो आहे तो बिगेस्ट ॲटम आहे आणि ऑक्सिजन जो स्मॉलेस्ट ॲटम आहे अबव एलिमेंट्समध्ये. या एलिमेंट्समध्ये तुम्हाला विचारलेलं आहे एवढ्या एलिमेंट्समध्ये, तर त्या एलिमेंट्समध्ये ऑक्सिजन स्मॉलेस्ट आहे कारण त्याची ॲटॉमिक रेडियस जी आहे ती कमी आहे, स्मॉल आहे. ॲटॉमिक रेडियस लिथियमची आहे ती बिग आहे. त्यामुळे लिथियम हा मोठा ॲटम आहे ऑक्सिजनपेक्षा. ऑक्सिजन हा या रोमध्ये स्मॉलेस्ट ॲटम आहे जेवढे आपल्याला इकडे एलिमेंट्स दिलेले आहेत तेवढ्या एलिमेंट्समध्ये. आता क्वेश्चन नंबर 5 जो आहे, व्हॉट इज द पिरियोडिक ट्रेंड ऑब्झर्व्ड इन द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियस while going from left to right within a period? म्हणजे what is the periodic trend observed in the variation of atomic radius while going from left to right within a period? यामध्ये आता तुम्हाला विचारलं आहे की यामध्ये मग कोणता पिरियोडिक ट्रेंड तुम्हाला आढळतो, कोणता पिरियोडिक ट्रेंड तुम्हाला दिसायला लागलेला आहे. when we move from left to right within a period the atomic radius or atomic size decreases. हा पिरियोडिक ट्रेंड आपल्याला याच्यामध्ये दिसतो. तर आय होप की हा मला वाटतं सगळे मी यूज युअर ब्रेन पॉवरमधील देखील संपूर्ण जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स पण तुमच्या इकडे घेतलेले आहेत. प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर जो व्हिडिओ नंबर 2.10 आहे त्या 2.10 मध्ये आपण संपूर्ण काय केलं आहे, ऑलरेडी ॲटॉमिक साईज किंवा मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर या गोष्टींवर खूप डीपली असं स्पष्टीकरण मी दिलेलं आहे तिकडं. त्यामुळं ॲटॉमिक साईज परत एकदा इकडे समजावून सांगताना तुम्हाला एक 2-3 उदाहरणं देऊन ते मी चांगली समजावून सांगितली. यूज युअर ब्रेन पॉवरचे देखील आपण काही क्वेश्चन्स वगैरे घेतले. हे व्हिडिओ लेक्चर देखील तुम्हाला खूप आवडला असेल. तुम्ही इतर तुमच्या मित्रांना देखील शेअर करू शकता, लाईक करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर. आणि तुम्ही निश्चितपणे बेल आयकॉन देखील दाबा की माझे येणारे नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आणि तुम्ही खूप चांगला अभ्यास करू शकाल. ओके, धन्यवाद.